नमस्कार मित्रांनो, मी संदीप देवरे। मित्रांनो, राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, हे 1500 रुपये सर्वच महिलांना दिले जाणार नाहीयेत। याच्यासाठी काही पात्रताही ठरवण्यात आलेली आहे। या ठिकाणी ठरवून दिलेल्या पात्रतेमध्ये बसत असलेल्या महिलांनाच या ठिकाणी दर महिन्याला 1500 रुपये हे दिले जाणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत की कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। म्हणजेच कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाहीये। तर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी 1500 रुपये हे दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात नुकताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये हे दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यावरती दिले जाणार आहेत। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या महिला या पात्र असणार आहेत, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ही काय आहे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे हे आवश्यक आहे। त्याच्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना आणि 60 वर्षापेक्षा वय कमी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे हे आवश्यक आहे। ज्या पण महिला या योजनेसाठी पात्र असतील त्या जर या योजनेसाठी अर्ज करत असतील तर त्यांचे एक सेपरेट बँक खाते असणे हे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। म्हणजेच मित्रांनो, जे लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या पात्रतेमध्ये बसत असलेल्या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता मित्रांनो, आपण या ठिकाणी जाणून घेऊ की कोणकोणत्या महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाहीये। म्हणजेच कोणकोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहेत, म्हणजेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे इन्कम टॅक्स भरत असतात अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। म्हणजेच मित्रांनो, ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर ते निवृत्ती वेतन घेत आहेत, पेन्शन घेत आहेत, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल। म्हणजेच मित्रांनो, ज्या महिलांना या ठिकाणी शासनाच्या किंवा इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर 1500 रुपयापेक्षा जास्त त्यांना लाभ मिळत असेल तर अशा महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत अशा महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, याच्यामध्ये ट्रॅक्टर वगळून सांगितलेले आहे, म्हणजे ट्रॅक्टर असेल तर घेऊ शकता, परंतु ज्यांच्याकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर 4 चाकी वाहन आहेत
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहेत अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी एवढ्या सर्व महिला या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरणार आहेत। त्याच्यामुळे या महिलांनी अर्ज करून कुठलाही फायदा नाहीये। ज्या महिला या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्याच महिलांनी या योजनेसाठी अर्ज हा करायचा आहे। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महिलांना समजेल की कोण या योजनेसाठी पात्र आहे आणि कोण या योजनेसाठी अपात्र आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।